अजिबात कडू न होणारी भरलेली कारेली करणार आहोत। त्यासाठी मी कारेली घेतली आहेत। कारेली धुवून घेतली। कारेल्यांना कुकरमध्ये घातले आणि 1.5 ग्लास पाणी घालून घेतले। नंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घातले आणि झाकण लावून फक्त 1 शिटी काढून घेतली। कारेली उकडून झाली आहेत। कांदे, टोमॅटो, आलं लसूण घेतले आहे। आलं लसणाची पेस्ट करून घेतली। शेंगदाणे भाजून तेही कुटून घेते। कारेल्यातल्या बिया काढून घेते। बिया काढताना त्या अलगद काढाव्या। सर्व बिया काढून झाल्या आहेत। गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून राई, जिरे आणि हिंग यांची फोडणी घालून घेतली। नंतर त्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालून घेतली। नंतर कांदा घालून घेतला। नंतर चवीपुरता मीठ टाकून घेतले। कांदा थोडा शिजल्यावर त्यामध्ये टोमॅटो घालून घेतला। कांदा टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यावरती 5 मिनिटे झाकण ठेवून घेतले। झाकण काढल्यानंतर हळद, मसाला, गरम मसाला घालून परतून घेतले। पुन्हा 5 मिनिटे झाकण ठेवले। त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेतला। त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली। भाजी थंड करून घेतली। भाजी थंड झाल्यानंतर ती कारेलीमध्ये आतमध्ये भरून घेतली। कारेलीमध्ये सर्व मसाला भरून झाला आहे। गॅसवर फ्राय पॅन ठेवून त्यामध्ये थोडे तेल घालून कारेली त्यावर ठेवून घेतली। दोन मिनिटे ठेवून परतून घेतली।